टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे, ताई टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण खरं तर आज कांदा बटाटा मार्केटला भेट दिलेली आहे, त्या संदर्भात काय सांगा? आज कांदा बटाटा मार्केटमध्ये जे नवीन अध्यक्ष आलेले आहेत त्यांची भेट घेऊन सर्व डायरेक्टरांची चर्चा करून या मार्केटमध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत आणि आता जे रिडेव्हलपमेंट आहे कांदा बटाटा मार्केटचं आणि त्याच्यानंतर मसाला मार्केट, तर 20 वर्ष झाल्या प्रकल्प रखडलेला आहे। हा पुढे कामी लागावा, लवकरात लवकर हा तयार व्हावा, कारण आता अध्यक्षाला त्यांना 4च महिने, 4 महिन्यामध्ये त्यांना 2020 मॅच खेळावी लागेल आणि त्यासाठी मी आलेले की नेमकं पीएमसी कोण नेमलंय, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, रिडेव्हलपमेंट कोण करणार आहे, किंवा त्या मसाला मार्केटमध्ये कोण आहे, कोण त्याला पीएमसी दिलेलं आहे, त्याची सगळी माहिती, रस्त्याची त्यांचे काय काय प्रोजेक्ट आहेत त्याची माहिती, काय त्यांच्या समस्या त्याची माहिती घेण्यासाठी मी आलेली। बऱ्याचशा सूचना मी केलेल्या आहेत, पुन्हा 15 दिवसांनी मी ते येणार आहे आणि कुठपर्यंत हे प्रकल्प आलेले आहेत किंवा कोणाला देण्याचा निर्णय झालेला आहे त्याची मी पूर्ण शहानिशा करणार आहे आणि त्यासाठी मी आज सगळे डायरेक्टर असतील, अध्यक्ष असतील, सगळ्यांची मी भेटून ही चर्चा केलेली आहे। खरं तर एपीएमसी मार्केटमध्ये खूप समस्या आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना वगैरे काय निवेदन देणार आहात का आपण? 100% यांची बैठकच लावणार आहे मी मुख्यमंत्री साहेबांकडे की आता हे जे रिडेव्हलपमेंट आलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येकाला एक वेगवेगळा, आज इथपर्यंत का रखडलं, इथले पहिले पुढारी कोण होते, का होऊन दिलं नाही, ते आत्ता असं होऊ नये म्हणून मी आलेले आणि याची बैठक मी पूर्ण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या दालनात लावणार। यांच्या काही समस्या आहेत, यांचे काही नवीन प्रकल्प जे आम्हाला पुढे हाती घ्यायचे आहेत इतर ठिकाणी, कारण नुसतंच एपीएमसीवर थांबून चालणार नाही। आता यांचं सगळं वाढलेलं मार्केट आहे, वाढलेला बिझनेस आहे, याच्यासाठी पुढे सुद्धा आपण सेकंड प्रकल्प विमानतळाच्या इथे करू शकतो का, JNPT आहे, अटल सेतू आहे, तिथल्या सुद्धा काही जमिनी आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, तर सरकार याच्यावरती काही निर्णय घेईल का, त्यासाठी सुद्धा आम्ही पुढे पाऊल उचलत आहोत आणि या सगळ्यांची डायरेक्टरांनी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्या पद्धतीने आपल्याला हे रिडेव्हलपमेंटला जायचंय। धन्यवाद। या होत्या आपल्या सोबत खरं तर मंदाताई म्हात्रे यांची अशी मागणी आहे की एपीएमसीचं लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे, त्यासाठी त्या मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन त्या देणार आहेत। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।